आणि आता शिवसेनेच्या यामिनी जाधव बोलतायत, थेट जाऊयात काय बोलतायत ते पाहण्यासाठी। मुख्यमंत्र्यांना आरोपी मला वाटतं सीएम साहेबांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मला वाटतं अध्यक्ष हे सुद्धा या महाराष्ट्राचे नागरिक आहेत आणि त्यांना कधीही मुख्यमंत्र्यांना ते भेटू शकतात। इट डझंट मीन की ते याच गोष्टीसाठी भेटत असतील, त्यांच्या विभागातल्या कामासाठी सुद्धा भेटत असतील, कारण त्यांनाही त्यांच्या विभागात फंड आणायचाच असतो आणि त्यांनाही पुढे निवडणूक लढायचीच असते। त्यामुळे ते जर भेटत असेल तर त्याचा असा काहीतरी चुकीचा अर्थ काढणं की केवळ या तसं असेल तर मग ते कुठेही बाहेर जाऊन गुप्त भेटू शकतात, ते समोरासमोर भेटतात, त्यामुळे हा अर्थच काढणं चुकीचं। मला रिग्रेटच होत नाहीये। इनफॅक्ट मी सांगेन, जर यंत्रणा एवढी यांची अद्यावत आहे की प्रत्येकाने खोके घेतलेले आहेत तर किंबहुना आम्हाला तरी सांगा, कारण आम्ही कुठे ठेवले ते तुम्हाला माहिती असतील ना। आम्ही खोके घेऊन कुठे ठेवले, मग फक्त घेतलं एवढंच माहितीये का? कुठे ठेवले तेही शोधून काढा ना आणि तेही सांगा ना लोकांना, असं माझं म्हणणं आहे। कारण येता जाता एक महिला आहे, मी महिला आहे आणि मी जाताना मी विधान भवनाच्या पायऱ्या चढते अधिवेशनाला आणि एका महिलेला सतत टोचून टोचून बोलणं हाही गुन्हा या संविधानामध्ये आहे आणि तो गुन्हा वारंवार केला जातो। पण शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे, टीकेकडे लक्ष न देता स्वतःचं काम करा, तुमची विधानसभा सांभाळा आणि विधानसभेत जर लोकांच्या मनात घर केलं